2023-24 हवामान आधारित फळपीक विमा यामध्ये आंबा काजू जवळजवळ 42,000 शेतकऱ्यांनी साधारण आंबा काजूचा विमा त्या ठिकाणी उतरवण्यात आलेला होता। जवळजवळ 12 कोटी रुपये शेतकऱ्यांचा हप्ता विमा कंपनीकडे जमा करण्यात आलेला होता। अद्यापही त्यापैकी साधारण आंब्यामध्ये साधारण 3,000 शेतकरी आणि काजूमध्ये साधारण 900 शेतकरी अशा लोकांचे अद्यापही आंबा आणि काजू फळपीक विम्याची रक्कम अद्यापही त्यांना मिळालेली नाही आहे। त्यामध्ये दोडामार्गमध्ये तळखट कोनाळ, त्यानंतर कुडाळमध्ये गोटस, ओरस बुद्रुक आणि मडगाव, सावंतवाडीमध्ये निरवडे ह्या 6 सर्कलमध्ये जी 6 सर्कल आहेत यामधील जवळजवळ आंब्यामध्ये असलेल्या साधारण 1,500 शेतकऱ्यांचं, काजूमध्ये असलेल्या 900 शेतकऱ्यांचे साधारण 12 कोटी रुपये अद्यापही मिळालेले नाही आहेत। येणाऱ्या 28 तारीखपर्यंत या संदर्भात जिल्हाधिकारी असतील, कृषी अधीक्षक असतील, कृषी विमा कंपनीचे लोक असतील, ज्या ठिकाणी जे शेतकरी राहिलेले आहेत आंब्याचे असतील, काजूचे, यांचे 28 जानेवारीपर्यंत ही रक्कम जर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाली नाही तर येणाऱ्या 29 जानेवारीला सन्माननीय माजी आमदार वैभवजी नाईक यांच्या नेतृत्वाखाली 29 जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्या ठिकाणी धरणे आंदोलन करण्याचा निर्णय आजच्या या शिवसेनेच्या जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये झालेला आहे। आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन होईल आणि म्हणून ज्या सर्कलमधल्या साधारण जवळजवळ 2,500 शेतकऱ्यांचे 2,500 ते 3,000 शेतकऱ्यांचे जे 12 कोटी रुपये मिळालेले नाही आहेत या संदर्भात त्या शेतकऱ्यांपर्यंत ह्या 15 दिवसामध्ये आम्ही पोहोचणार आहोत। त्यांनी आमच्यापर्यंत संपर्क साधावा आणि आज ह्या ठिकाणी देशाचे असलेले राज्याचे कृषी मंत्री सन्माननीय माणिकराव कोकाटे यांच्याशी सुद्धा आम्ही संपर्क साधून या ठिकाणी पत्रव्यवहार करतोय आणि म्हणून 28 जानेवारीपर्यंत राहिलेल्या 3,000 शेतकऱ्यांची रक्कम असलेली 12 कोटी रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करावे। जर 28 जानेवारीपर्यंत ही रक्कम जमा झाली नाही तर 29 जानेवारीला 11 वाजता या सर्कलमधल्या शेतकऱ्यांना घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही धरणे आंदोलन या ठिकाणी आमदार वैभवजी नाईक यांच्या नेतृत्वाखाली आम्ही शेतकऱ्यांना घेऊन बसणार आहोत। हा निर्णय